आज बनवूया अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुरकुरीत अशी रव्याची चकली। त्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 वाट्या पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये मीठ घालायचे आणि नंतर तुम्ही तेल, तूप किंवा बटर काही घेऊ शकता। 2 चमचे मी इथे घेतले चांगलं तूप, त्याच्यामध्ये चांगली पाणी उकळलं गेलं की बारीक रवा घालायचा, नसेल तर बारीक रवा वाटून तो घाला। सगळं मिश्रण ढवळायचे आणि हे छोडू लागलं कढईत तर आपण काढायचे परातीमध्ये, थोडंसं कोमट करायचे आणि त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, त्याचबरोबर घालायचे तीळ घालायचे, ओवा थोडा हातावर कुस्करून घालायचे आणि मीठ। इथे काळी मिरीचा पावडरही घालू शकता। तांदळाचं पीठ घालायचे 2 वाट्या आणि हे मिश्रण ह्याच्यामध्येच आपण मळायचे। जर लागलं तरच 1-2 चमचे पाणी घालायचं आणि मळायचं आणि नंतर सगळं आपलं पीठ मळलं गेलं की साच्याला तेल लावायचं आणि सगळ्या चकल्या पाडून घ्यायच्या। तेल चांगलं गरम करायचंय, मात्र चकली तळताना अगदी मंद आचेवर छान अशी तळून घ्यायची। जेव्हा तेलाचे ते बुडबुडे असतात ना, जेव्हा ते कमी होऊ लागतात म्हणजे आपली चकली चांगली कुरकुरीत होते। आणि पहा, आपली मस्त अशी कुरकुरीत चकली रेडी झाली।